की काय आहे नेमकं? आमचा तालुका प्रमुख आहे. गेल्या महिन्यामध्ये मी जेव्हा नांदेडला आलो होतो 30 तारखेला, तेव्हा असाच संवाद दौरा होता. त्या दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्यांशी बोलत असताना आमच्या ऐकत आहे जाधव, तर त्या तालुका प्रमुखांनी त्यांनी स्वतःनी काही सांगितलं नाही. चर्चेमधून जे आहे ह्या तालुका प्रमुखाचं नाव आलं. संघटना कशा प्रकारे त्या ठिकाणी वाढते, काय करते त्या ठिकाणी, जिल्हा परिषद महानगरपालिकेला त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. तर अशा त्या बोलण्यातून जे आहे ते असं कळलं की बाबा जेव्हा निवडणुका लढवल्या, काही मतांनी जे आहे त्याचा पराभव झाला, पण त्यांनी आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी गहाण ठेवली. आणि अशा या परिस्थितीमध्ये जे आहे कार्यकर्ता पक्ष कसा वाढेल याच्यासाठी काम करत असतो. तर त्या कार्यकर्त्याच्या मागे देखील पक्ष ठामपणे उभा आहे हे देखील त्याला सांगण्याचं काम आम्ही त्या वेळेस केलं. आणि आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने त्या आमच्या कार्यकर्त्याला त्याची जमीन देखील परत त्याच्या नावावरती जी आहे ते 1 महिन्यामध्ये करून जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर जेव्हा जेव्हा अशा गोष्टी ज्या आहेत त्या कानावरती येतात, तर कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं काम पक्ष संघटना या ठिकाणी करत असते. पक्षाला ताकद देण्यासाठी काम करत असते. पक्षाचा जो आमचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, जो गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी लढतोय, त्याला कशी ताकद मिळेल, त्याला कसं बळ मिळेल, याच्यासाठी जे आहे प्रत्येक वेळेस पक्ष उभा राहत असतो. फक्त कार्यकर्त्याच्या बाबतीतच नाही, बाकी जेव्हा पण महाराष्ट्रामध्ये कुठलं संकट असतं किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय असेल, तर तिथे पहिले धावून जाणारे जर कोण व्यक्तिमत्व असेल तर अशोक खरात यांच्या जीवनावर एक चित्रपट होतोय. त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांची भूमिका जी आहे त्याच्यावर काय बोलतो? राष्ट्रवादीतील विरोध होतोय, त्याला जो महामंडळ दिला जाते ते देऊ नका असं पत्र कोणाला? आनंद परांजपे. कोण बोललं? राष्ट्रवादी. अरे राष्ट्रवादीमध्ये नाही, ते आता शिवसेनेमध्ये. पण त्यांना महामंडळ देऊ नका असं पत्र आपल्या पक्षामध्ये आपल्याला भेटणार आहेत. आणि त्यांना पत्र दिलं. मला माहिती नाही. खूप महत्वाच्या गोष्टी जनगणना जी केली जाते ती जनगणना जातनिहाय करून आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा. बघा, कालच कोर्टाचा देखील निर्णय आला. जे SIR ची प्रक्रिया सुरू आहे ही पूर्णपणे व्हॅलिड प्रक्रिया आहे. याच्यामध्ये जे बोगस मतदार आहे त्या बोगस मतदारांना डिलीट करण्याचं काम या ठिकाणी आहे. आणि सरकारने कधीच जात जनगणना याला विरोध कधी केलेला नाही आहे. जात जनगणना जी आहे त्याची देखील प्रक्रिया जी आहे सरकारने सुरू केलेली आहे ऑलरेडी. बघा, सगळ्यांनी आपापल्या परीने या सगळ्या गोष्टी करायला घेतलेल्या आहेत. जे संकट देशावरती आहे, फक्त आपल्याच देशावरती नाही आहे, पूर्ण जगावरती आहे. आणि त्या प्रत्येक जणाचं योगदान त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. बघा, माझ्या कार्यक्रमामध्ये 5 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, 1 मंत्री आहेत. आता बाकी मी गाडी जर एकटा मी गाडी चालवली तर बाकी लोक चालत तर येणार नाही, तर त्यांच्यासाठी तर गाड्या लागणारच आहे. अरे बघा, मला वाटतं ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही बरोबर करतोय. विरोधकांना दुसरं काही काम जे आहे ते उरलेलं नाहीये. आता एवढे सगळे कार्यकर्ते आहेत, सगळे थोडी चालत येणार आहे किंवा बैलगाडी येणार आहे. आता सगळे जे आहेत आपापले सगळे एकत्र मिळून, काही मोटरसायकलवरती 2-2 लोक बसले आहेत, काही गाड्यांमध्ये जे 4-4 लोक जे आहेत हे बसलेले आहेत, काही लोक बसने आलेले आहेत. सगळे आम्ही एकत्र. आता आम्ही पण जेव्हा फिरतोय तेव्हा एका गाडीमध्ये जे आहे ते मंत्री महोदय आहे, मी आहे, 2 आमदार आहेत. तर इथे देखील कोण एका इंडिव्हिज्युअल गाडीमध्ये, मी माझ्या गाडीमध्ये मंत्री, त्यांच्या गाडीमध्ये आमदार, त्यांच्या गाडीमध्ये, असं नाहीये. सगळे जे आहेत, आज एवढा मोठा पक्ष आहे, जेव्हा हा पक्ष एक मिटिंग घेतो तेव्हा जे आहे त्या पक्षामध्ये जे आहे ते कार्यकर्ते जेवढे आहेत, आता आमचे ज्या काही प्रमाणामध्ये, मी माझी सिक्युरिटी स्वतः कमी केलेली आहे. माझ्याबरोबर 4-5 तासाची एकच गाडी माझ्याबरोबर स्वतःबरोबर असते, जी आवश्यकता आहे फक्त सिक्युरिटीसाठी. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही कमी केलेल्या आहेत, शिंदे साहेबांनी कमी केलेल्या आहेत. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो मुद्दा बनवण्यापेक्षा आज पक्ष संघटना कशी वाढेल, आज निवडणुका नाही आहेत कुठल्याच, तरी देखील शिवसेना रस्त्यावरती आहे, शिवसैनिक रस्त्यावरती आहे, मंत्री रस्त्यावरती आहे, आमदार खासदार सगळे काम करतायत. हे जे आहेत विरोधकांना बघवत नाहीये.
इव्हेंटला तुमच्याच लोकांना डिझेलचा फटका बसला असं कळलं. काही लोक येतात काही लोक येत नाही.